तर मी माझ्या जीवनामध्ये काही घडलेले प्रसंग त्याच्यामध्ये प्रेमाचा प्रसंग सर्वात प्रथम कथन करणार आहे. तरुण असताना मी तरुण वयामध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये एक सविता नावाची मुलगी होती. ती दिसायला एवढी सुंदर होती ना, अहो सांगतो एवढी गोरी पान एवढी सुंदर होती ना, ती जेव्हा शाळेत जायची ना तर कुत्र्या कशी कुत्रीच्या मागे लागतात तशी ती पोरं लागायची. पण ती मला भाव द्यायची नाही. हो पण ती मला भाव द्यायची, माझ्या मागे असायची. एवढी सुंदर शपथ सांगतो खरं म्हणतो आणि मी सगळं कमी सांगतो खरं होतो. आम्ही काळा वगैरे आले दिसा रवी होती कोणत्या वेगळ्या बरोबर खरं आला ती मुलगी मला आणि त्याच्यामध्ये मी दुबई जातो ना, जॉबला होतो ना, दुबईच्या वेळेच्या त्याच्या वेळेला ती गॅलरीमध्ये असायची, यायची वेळ गॅलरीमध्ये. आणि हे माझा मित्र त्याचं पण नाव रवी जाधव, तो सगळं बघत होता की हाही मुलगी मागेला हा मुलगीला मुलं पटवत नाही का, प्रॉब्लेम काय. तर त्याने मला विचारलं एकदा, अरे ती एवढी मुलगी मागे आहे तू का ना तुला पटवत, थोडस आपण काय ती कुठे दिसायला आणि आपण कुठे काय. तर मला आरामशी पटवून एवढं काय घाई आहे ना. तर तो मित्र काय म्हणाला, तुला सांगतोय बघ तिला ह्या महिन्यामध्ये तिला पटव, नाहीतर तुला कुठेतरी दुसरं पटवणार. तर मी तिला म्हटलं नाही नाही माझ्याशिवाय दुसरं कोण पटवणारच नाही. आता माझी परीक्षा झाली 12वीची, तर तिला पटवतो आरामशी. एवढा माणसं गुडघ्याला बाशिंग बांधतात, तुमच्या कपाळाला बाशिंग झालं तर तुम्ही सोडून दिलं. अहो काय सांगायचं आता, बोलतात कम नशीब बोलायचं. आता मला काय माहिती काय, आता माझी 12वीची परीक्षा तिची 10वीची परीक्षा, आता अभ्यासाचं टेन्शन असणार, तेव्हा काय ती प्रेमाच्या याच्यामध्ये पडणार नाही. परीक्षा झाल्यानंतर तिला आरामशी प्रपोज करेन. आणि खरं मित्रांनी मला चॅलेंज केला ना, तू महिनाभरामध्ये पटवत नाही दुसरं कोणतं पटवणार. तर मी त्याला चॅलेंज केलं ना, माझ्याशिवाय कोणी तुला पटवू शकत नाही. आणि मग बघतो का महिन्यामध्ये बिल्डिंगच्या मुलाने पटवली तिला. आणि ऐका ना, आणि मग मी तिला विचारायला गेलो, त्याला भेटली जिन्यावरती, एक्सक्यूज मी प्लीज, डायरेक्ट मला होते मी झाले एंगेज. मला तुम्हाला असं सांगायचं, आता सर गाडी चांगली ड्रायव्हिंग करतात, तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही, मला ड्रायव्हिंग येत नाही, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ते स्लोगन आलंच नाही, नजर हटी दुर्घटना. काय ना, म्हणजे बायका कशा असतात, पुरुषांना बोलतं करतात. तर मी एकदा माझ्या छोट्या मुलाला घेऊन मार्केटला चाललो होतो, तर सुंदर बाई चालली होती आणि तिच्या बाजूने चालत होतो. तिचा धक्का काय मला लागला होता. ती काय म्हणायला लागली होती का, हा मारा मारा धक्के मारा, सुंदर बाई दिसतात ना, हा धक्के मारा. आता ऍक्च्युली काय माहिती काय, माझा धक्का तिला लागला नव्हता, माझ्या हातात मुलगा होता. तर मी बोललो हो कुणाला धक्का, हा कुणा धक्का लागला, हा कुठे धक्का मारा. आणि मी पुढे गेलो, मी थोडासा घाबरलो होतो. आणि थोडा पुढे जाऊन मी मागे बघितलं, मला बाईची काय रिएक्शन आहे. बाई अशी तोंडावर हात घेऊन हसते. बायकांचं कसं माहितीये, तुम्हाला एक गोष्ट सांगतो रंगी बाई, म्हणजे मला नंतर कळलं की मला तिला बोलतं करायचं होतं. हे तुमचं नशीब आहे, पण बोलणाऱ्या माणसाला बायका बोलती काय बंद करून टाकतात, पण तुम्हाला बोलतं केलं नशीब आहे तुमचं. अशा बायका सगळ्यांनाच भेटतात. साधारण आम्ही 10वीला असताना एक क्लास लावला होता, आणि तो क्लास होता ठाण्यामध्ये. मग रोज आम्ही त्या क्लासला जाणे आमचं चालू असायचं, आणि माझा एक मित्र माझ्या बरोबर असायचा. तर आणि मग नेहमीप्रमाणे आपला क्लास सुरू झाला की त्याचं लक्ष असायचं आमच्या वर्गातल्या एका मुलीकडे. अच्छा. मुलगी फार अशी सुंदर नव्हती, पण एक बऱ्यापैकी मुलगी होती. तर त्याचं नेहमी लक्ष त्या मुलीकडे असायचं. आणि मग तो काय करायचा, क्लास सुटला की मला सांगायचा की आपण तिचा पाठलाग करू. विनाकारण पाठलाग. हो. आणि मग म्हणजे ती मुलगी म्हणजे एक प्रकारचं जीपीएस होत. क्लास सुटला त्या मुलीच्या पाठीमागे मागे मागे जायचं. मग ती मुलगी सायकल नाही, समस्या काय, प्रत्येक युगाच्या प्रेमाची एक समस्या असते. आता कसं हातात घालतात आणि सरळ निघून जातात मिठी मारून. आमच्या काळामध्ये प्रेम जे होतं 80च्या दशकातलं प्रेम, हे एक फुटावालं होतं. म्हणजे आम्ही जर मुलींच्या फॉलो केलो
तर ते एक 10-15 फुटाचं अंतर ठेवू आणि जर मागे बघितलं तर कलेजा खलास झाला म्हणजे हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असायचा. प्रेम हा शब्द म्हणजेच पाप समजला. मुलीशी बोलणं मुलीला बोलताना बघितलं तरी लोक एखाद्या मुलीकडे बघायचं म्हटलं तरी चर्चा व्हायची. एक म्हणजे अशा वातावरणात ते आम्ही असायचो. म्हणजे प्रेम हा शब्द माहीतच नसायचा खऱ्या अर्थाने. गेल्यानंतर हा प्रसंग आला. खरं तर मागच्या पिढ्यांबद्दल काय होत्या, कारण मुलं आणि मुली बोलणं म्हणजे एक मोठे प्रकरण असायचं. म्हणजे प्रकरण करणं हा त्याचा दूरचा संबंध आहे, फक्त समोरच. आणि मग पुढची गंमत आहे का ना, आम्हाला ऐकायला हा नित्यक्रम रोज चालू असायचा. आणि मग नेहमी फेऱ्या मारायच्या. ती मुलगी जिथे उतरायची तिथे उतरायचं आणि परत यायचं आपलं वेड्यासारखं परत पाठीमागे. तर मी त्याला एक दिवशी काय सांगितलं की आता तू असं कर की जेव्हा मोका मिळेल ना तेव्हा तू आता बोलून घे, जे काय मनात असेल ते बोलून घे. भले पुढे काही होऊ द्या, परिस्थिती काही उद्भवू द्या, पण तुझ्या मनात जे आहे ते बोलून टाकायचं. मग एक दिवशी ठरवलं ती बस पकडली आणि बस पकडल्यानंतर ती मुलगी ज्या ठिकाणी उतरली त्या ठिकाणी आम्ही दोघे पण उतरलो. उतरल्यानंतर मग त्याने तिच्या पुढे गेला आणि तिला विचारलं, अरे तू पण इथेच उतरते का? ती म्हणाली, हो आम्ही पण इथेच उतरतो. असं आम्ही तिला उगीच सांगितलं, आमचं घर लांब होतं पण आम्ही पण सांगितलं की आम्ही पण इथेच उतरतो. मग त्याने विचारलं की तुझं नाव काय? त्याने सांगितलं माझं नाव माधुरी. वा वा, फार सुंदर नाव आहे. माधुरी म्हणजे फार मधुर असं नाव आहे तुझं. बरं ठीक आहे, कुठे राहते? ठीक आहे, इथेच राहते. मुलीने या बाजूच्या बिल्डिंग मध्येच. बर बर. मग तिने विचारलं काय काम वगैरे होतं का? म्हणलं हो, मला तुझी मराठी निबंधाची वही पाहिजे. मग त्याला काय वाटलं की आता एवढं जर मुलगी बोलली म्हणजे आमचं जमलंच आहे असं त्याला वाटलं. आणि मी त्याला एक चांगला मंत्र दिला होता की मोका मिळाला की लगेच बोलून टाकायचं. मग तो तिला पटकन म्हणला, आय लव्ह यू. ती मुलगी एका झटक्यात त्याला म्हणाली, शट अप. हा आमच्या पिढीचा रोमांस हा असाच होता. त्यासाठी त्यावेळेला एक सुंदर एक शेर मी त्याला ऐकवला होता. तो आता माझ्या लक्षात नाही, मी तो तुम्हाला शेवटी एक जाता जाता वाचून दाखवतो. तर तो शेर असा होता बघा, ऐका. ये जिंदगी वीरानों में रहने दो, ये वफा की बातें बस ख्यालों में रहने दो. अगर हकीकत आजमाने बैठे तो ये दिल टूट जाते हैं. ये इश्क, दोस्ती, मोहब्बत बस किताबों में रहने दो. एकदा ना आमचं नाटक म्हणजे आता आमची कॉम्पिटिशन होती ना, त्याच्या 2-3 दिवस आधी तर आम्हाला लेट रिहर्सल करायला. तर मी आणि माझी मैत्रीण वरती गेलो होतो वॉशरूमला. तर आमच्या 2 मैत्रिणी असं खाली होत्या यायच्या. तर आम्ही पूर्ण आमचा जो हे ना पॅसेज वरचा क्लासरूमचा तो अख्खा काळोखाने भरलाय. म्हणजे तिथून कोणतरी अशी बाई आली ना, तुम्हाला कोण नसेल ना तरी पण असं काहीतरी जाणवेल की कोणतरी येते. तर फुल असा भूतवाला सीन तिथे क्रिएट व्हायचा, असं फोकस लाईट वगैरे तसं. तर आम्ही गेलो आणि नंतर आम्हाला फोन आला की आम्ही पण येतो म्हणून आम्ही वरती गेलो. वरच्या त्या मैत्रिणी आल्या, मग त्या गेल्या. मग त्याच्यानंतर ना तिथे आम्ही कंचनाचं गाणं लावलं होतं. कंचना ते चुडेलचा आवाज नसतो का, म्हणजे थोडक्यात चेटकी आणली तुला म्हणजे काढताना तर हसायला येतं ना. तिथे आम्ही ते चुडेलचा आवाज लावला आणि एक मैत्रीण मग फोन करून बोलवते कोणाला तरी, आणि एक माझी दुसरी मैत्रीण होती ती हनुमान चालीसा बोलत होती. असं
तिला जोडून एक किस्सा होता. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा असंच आमची नाटकाची रिहर्सल चाललेली आणि युथ फेस्टिवल असं होतं. मग आम्हाला संडे असं परमिशनला मिळत नाही की संडेला तुम्ही प्रॅक्टिस करा कॉलेजला, कारण की टीचर्स नसतात. पण आम्हाला त्या दिवशी संडे दिला की आज तुम्ही संडे, आज तुम्ही रिहर्सल करा. तर पूर्ण आमचं कॉलेज एकदम सामसूम होतं आणि त्याच्यामध्ये आमचा अर्धा दिवस झाला रिहर्सलचा, नंतर ब्रेक झाला. आणि मग त्या ब्रेक मध्ये मग मला असं झालं की त्या टायमाला मी तिकडे सिनियर होते आमच्या कॉलेजमध्ये. माझं असं झालं की कंटाळा आलाय, खूप वेळा आपण तेच करतोय, काहीतरी मस्ती करूया. मग आम्ही आमच्या गर्ल्सचा कॉमन रूम आहे तिकडे पैंजणांचा आवाज असं शॉर्ट्स व्हिडिओ लावले युट्यूब आणि ते लपवून दिलं तिकडे मोबाईल. आणि आधीच पूर्ण कॉलेजमध्ये शांतता आणि आमचे 20-25 मुलं जी काय आहेत ती रिहर्सल करतायत. ब्रेक झालं, सगळे हात धुवायला आलेत आणि मी पण त्यांच्यासोबत हात धुवायला गेले. मी मोबाईल लपवला आणि ह्यातल्या 2 जणींना माहितीये आम्ही 3 जणींचा असा प्लॅन होता. आणि मी हात धुते आणि मग बाकीचे आलेत आणि मी स्वतः बोलते काहीतरी आवाज येतोय का, म्हणजे कुठून तरी आवाज येतोय. तुम्ही त्याला गावचंच नाहीये तसं त्यांना दाखवतो. घुमरांचा आवाज येतोय कुठून तरी. मग सगळ्यांचं असं झालंय की हा येतोय, मला पण येतोय, तुला पण येतोय का. मग मी सगळ्यांना बोलवतोय की इकडे तुला घुमरांचा आवाज येतोय, मला येतोय, एक काम कर आपण इकडनं जाऊयात करून. मी त्यांना बोलते आणि मी त्यांना बोलते अरे असं काही नसतं, घुंगरू वगैरे काय कसं येणार आहे काही. मी त्यांना सांगते की असं काही नसतं. हा आपला भास आहे, आपला भास आहे, मन की बात. ते एवढं वाढलं सगळे आणि एक मुलगी डायरेक्ट चक्कर येऊन पडली. तिला ते शॉक बसला. एक मुलगा गेला आणि पूर्ण कॉलेज चेक करून आला की खाली कोणी नाचतंय का, खाली काहीतरी डान्सची प्रॅक्टिस झाली का. तर कम्प्युटर लॅब मध्ये, टेरेस मध्ये सगळं कॉलेज पूर्ण सन्नाटा. मग आमचा दादा आला, डिरेक्टर होता आमचा, तो आला. मग सगळ्या मुलांनी त्यांना सांगितलं दादा असा आवाज येतोय म्हणून. आणि दादाचं असं झालं की प्रॅक्टिसचा वेळ आहे, एक तर आपल्याला संडे मिळत नाही, त्यात संडे मिळाला आणि ही तुमची काय नाटकं आहे करून. मग तेव्हा दादा भडकला आणि दादा भडकला तेव्हा मी घाबरलो की अरे आता मोबाईल लपवलाय आणि आता मोबाईल भेटला तर हा मला मारण्यात टाकणार आहे करून. तर आम्ही 3 जणी होतो ना, आम्ही लपून बसलो. आणि दादाचं म्युझिक सेन्स खूप चांगला आहे की त्यांनी ना ते आवाज नोटीस केला की कुठे येतोय आणि तो सरळ त्या मोबाईलच्या दिशेने गेला. तो पालटा काढला, मोबाईल घेतला आणि मला बोलला हा मोबाईल आणि तो मोबाईल माझा. आणि मी एवढी घाबरली त्या टायमाला आणि मी पूर्ण लपून बसलेली. आणि दादांनी सगळ्यांना शिक्षा केली, सगळ्यांना रूम मध्ये बोलवलं आणि मला बोलतात की येऊ नका आजपासून तुम्हाला नाटकाला यायची गरज नाही. आणि मला एवढं दादा ओरडतं, आम्हाला खूप सिरियसली ओरडते, नाटक वगैरे बंद करण्याची गोष्ट. आणि आम्ही खाली मुंडी घालून हसतोय आणि एवढं भयानक हसत होतं, म्हणजे खूप डेंजर असं कॉलेज सस्पेन्स अनुभव. आणि तो सोयरेशी जवळ जातो, तो एक अँगल म्हणतो ना इतना माझा एक मित्र होता BA पर्यंत, सोमनाथ शेट्टी होता, साऊथ इंडियन शेट्टी म्हणजे. पण 80च्या दशकातले जे गोरेगाव होते तिथे मराठी लोक जास्त होते. तर त्या मराठी वस्तीत तो सोमनाथ शेट्टी वाढला होता. मराठी चांगलं बोलायचं, फार उंच नव्हता, 5 फुटच होता, माझ्यासारखाच होता. माझाच मित्र म्हणजे कसा आहे. पण तो फार उच्चापती होता, घरात मार खायचा, आईची बोलणी खायचा, पण त्यावेळेस कसलाच परिणाम नाही व्हायचा. दगड अगदी तुम्ही सुंदर अगदी बरोबर बोललात, दगड. आणि हा सोमनाथ शेट्टी आमचा जवळजवळ 16 मुलांचा ग्रुप होता. माझं कॉलेज चिकित्सक समूहाचं पाटकर कॉलेज जे गोरेगावच्या SP रोडवरती आहे. तिथून आम्ही काय करायचो कॉलेजला असताना, कॉलेजला कोण बसतं म्हणजे बसतो त्याला कॉलेजचा शो वगैरे काम. तर आम्ही कॉलेज चुकून बंक करून आम्ही ही 16 मुलं ऑब्झर्वेशन पोस्ट ज्याला OP गार्डन आरे कॉलनीमध्ये, तिथे बऱ्याचशा शूटिंग त्यावेळी चालायचे. तर आमचा तो एक 2-2 रुपये त्यावेळी आम्ही त्या भाषेतले काढायचो, काहीतरी संत्री म्हणा वगैरे घ्यायचो आणि निघून जायचो. तसं आमचं नेहमीच रुटीन होतं. आठवड्यातले 2 दिवस आम्ही ऑब्झर्वेशन पोस्टवर असायचो, एखादी शूटिंग बघायचो, बरं वाटायचं. खरं तर मला मी माळी सरांनी बोललो होतो की मला तो कॅमेरा बघून जीवनात कधीतरी कॅमेरा फेस करता यावा
माझी तीव्र इच्छा मी सरांना बोलून दाखवली होती. मला 15 वर्षापूर्वी हे बोलले होते. बरोबर आणि मला सुदैवाने हे जाधव भेटले आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. त्याच्यासाठी तुमचे मनापासून आणि सर आहे ना आपल्या चॅनल मधून डॉक्टर म्हणून आमचे मित्र जे भेटले त्यांना गल्लीत पदवीच मिळाली. डॉक्टर आमचे 2-3 मित्र यांच्या गल्लीत राहतात तर मला ते डॉक्टरच म्हणतात. मी आज आजूबाजूला बघतो डॉक्टर. हा आता बाहेर असं झालं तर तो मला मराठी काय म्हणाला की तो तुझा मित्र असं मिळाला. तर मी साहित्य मंडळामध्ये होतो आणि मला कविता करायची आताही सवय त्यावेळी सुद्धा होती. सर सुद्धा कविता करतात. तर मी कविता केली बाप रे बाप. ते काचबोर्ड मध्ये लागायच्या कविता. ती कविता अशी होती, पुनवेची रात प्रीतीची बरसात घेऊन तुझ्या हाती हात चाललो होतो नादात, पण हाय मध्येच टपकला तुझा बाप खेचून घेतला हाती हात, मी झालो हताश चालू लागलो तसाच बाप रे बाप बाप रे बाप. आणि मी जेव्हा त्याला गोष्ट कळली की मी ही कविता केली आहे त्याने मला काय ठेवलं. तो म्हणाला रे काय रे कसला मित्र तू, माझ्या जखमीवरती तू मीठ रचला. पण झालं असं भले तरी त्या ठिकाणी त्याला वाईट अनुभव आला असेल. नंतर भविष्यामध्ये त्या मुलीचं त्याच्याशीच लग्न झालं. त्याला 2 मुलं आहेत आणि चांगला कमवणारा आहे. बऱ्याच वर्षानंतर तो मालाला भेटला आणि त्याने मला ओळखलं, मी त्याला ओळखलं. मी त्याला म्हटलं काय असो ना, बाप रे बाप गळा तुझा गळा अरे म्हटलं 2 मुलाचा बाप आहे आता काय गळा होतो, खडी पोडायला जाणार जाईल खडी पोडायला. प्रश्न आहे, तुम्ही दोघं शिक्षक म्हणून काम केलंय करून, तर मग तुम्हाला असं वर्गातली लफडी कधी कळले? अख्खं लाईफ मध्ये सोडवण्यातच गेली. पण आम्ही एक शिक्षक म्हणजे बापाची भूमिका पण आम्ही करायचो ना. त्यामुळे कोणत्याही बापाला काय वाटतं मुलीचं काय बाहेर नको कळायला, तर आम्ही ती पण प्रिकॉशन सर्जरी करायचो आम्ही. लफडं तर सोडवायचं नाही सुटलं तर त्याला शाळेच्या ह्याच्यामध्ये बेताल होऊ द्यायचं नाही. पण खूप आमच्याकडे मुलं जी असायची. दुसरा प्रश्न काय असायचा माहितीये का, समजा एखाद्या मुलीची जर बदनामी झाली मुलं परत चिडवायला लागतात, त्या मुलीला शाळेत येण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि वर्ग शिक्षक वडिलांचीच जागी असतो आणि वर्ग गोष्टी आम्ही माहित असल्यामुळे आम्ही शक्यतो त्याच्यावर चर्चा करीत नसतो. पडदा पाडायचो आमच्या पद्धतीने. नाही मुलांनी समजवायचो, वेळेजाग नाही करायचं डोळ्याचा. आणि बऱ्याच वेळा जर मुली ऐकणारच नसेल तर लेखी मोठी सुनी लागेल आमच्या हातात शब्द होते. आम्ही एक प्रकारचे तिथे काउन्सिलरच होतो. काउन्सिलर्स होते. माझ्या म्हणजे आमच्या इतक्या वर्षामध्ये त्या 20 वर्षामध्ये एक निशा पंढरी नावाची आमची एक विद्यार्थिनी होती. तर ती 90 मार्क्स तिला मिळाले. पण ती निशा पंढरी जेव्हा माझ्या वर्गामध्ये होती तेव्हा ती कधीतरी मला बोलली. तिचे वडील नव्हते, आईच होती सांभाळ करण्यात. 3 भावंड होते. ते 3 भावंड आमचे विद्यार्थी होते सरांची माझी. तिच्या आपण लग्नाला पण गेलो. लग्नाला नाही, बहिणीच्या लग्नाला. तिच्या लग्नाला भावाच्याशी नाही, तिच्या बहिणीच्या लग्नाला आपण गेलो. तर ती एकदा आम्हाला म्हणाली, सर माझे बाप सुद्धा म्हणजे बाबा तर माझे नाहीत या जगामध्ये, पण माझे बाबा ज्या तिडकीने बोलणार नाही तेवढ्या तिडकीने तुम्ही बोलता. तिथे वर्षभर मी पाय जमिनीवर ठेवले तेव्हा ती 90% पास झाली. तर शिक्षकाचं हे काम असतं. म्हणजे आम्ही ठीक आहे मुलांची मुलं असतात ती प्रेमात पडणार काय ते समजवणं आमचं काम. त्याच्यावर जर आम्ही फुल्या मारल्या तर ती आपल्याला कशाला सांगते. आणि आम्ही एवढं हे होतो ना, आमच्याकडे 10वीचेच वर्ग असायचे ना आणि वयाने मोठी मुलं असायची. तर आम्हाला त्यांच्या डोळ्यात बघल्यानंतर कोणाशी कनेक्शन आहे ते बघूनच काढायचं. सांगायला नको बाबा हा कॉर्नर इकडे घेऊया, हा इकडे रिबॉन मारतोय. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यांना असं बाजूला घेऊन बोलायचे. कसं असतं मुलांना ना कधी ते कसं असायचं की जशी समस्या असेल ना तसं आम्ही त्यांना मोठी सर्जरी असेल ना तर आम्ही दोघे बाहेर घेऊन किंवा मग मुलांचं काय असायचं की सर तुम्ही आम्हाला मारा,
पण मुलींच्या समोर मारला हा मोठा किती प्रॉब्लेम. जोडा आम्हाला. नाही दुकानी मारा, शिव्या द्या, डोका फोडा, पण मुलींच्या समोर आम्हाला मारू नका. अपमान करायचा नाही. बरोबर, ते आम्ही पत्ते पाहिजे. ते पथ्य आम्ही पाळायचो. त्यामुळे आम्ही हिरो होतो मुलांचे. हिरो म्हणजे इन द सेन्स काय होतं, मुलांच्या जवळ होतो, मुलं सांगायला घाबरायची नाही, आणि आम्ही जॉब दोन्ही एन्जॉय करत होतो. आणि समस्या आमच्या कोणाच्या दोघांच्या वर्गातले असेल तर ते आम्ही दोघे फेस करत होतो. पालक कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मुलंही सांगायची आमच्या सरांकडे जायचं नाही, आम्ही आमच्या लेवलला सोडवायचो. 5 वर्ष सलग 10वीचे वर्ग शिक्षक होतो. मुलं आम्हाला सांगायचे की सर तुमचे दोघांचे वर्ग एवढे म्हणजे अटॅचमेंट आहे आपल्या 2 वर्गाची, तर जेव्हा तुम्ही मुंबईकर सर जेव्हा वर्गात येतात तेव्हा ते काय सांगतात की ही जी भिंत दिसते ना ही फक्त तुम्हाला दिसते. आणि ब वर्ग असायचे, तर आणि ब वर्ग ते काय म्हणायचे की जो मुलगा प्रामाणिक असेल ना त्याला त्याला भिंतीच्या पलीकडचं दिसेल, जो प्रामाणिक नसेल त्याला भिंत दिसेल. आम्ही भन्नाट लाईफ जगलो. आम्ही पिकनिक भरपूर केल्या, मुलांना घेऊन आम्ही कुठे कुठे गेलो, केन क्लबला वगैरे गेलो, आम्हाला त्यावेळी SL बडला वगैरे घेऊन जायचो. पण मुलं एक अशी यायची की ती एक बापाबरोबर कशी जातात, मुली आमच्याशी खूप अटॅच असायचं. कारण म्हणजे आमचं बोलणं असतील, आमचा विनोद असेल, आम्ही एका टाईमचं नाही बोलायचो, आम्ही प्रेमाच्याही गोष्टी करायचो. पण त्या कशा करायचो, पानसट नाही, आम्ही त्याला काहीतरी तारतम्य ठेवून करायचो. तर हे आजची चर्चा अतिशय भन्नाट झाली. खूप मजा आली, खूप मजा आली. प्रत्येकाने चांगले अनुभव आहे. 8 दिवसाने एकत्र आलो म्हणून आपला नाही, आज आम्हाला एक नवीन सभासद मिळालाय अधिकारी. सरांना अतिशय चांगला सेन्स आहे इंटिरियर हे सगळ्या गोष्टीचा, आणि आता तर आम्हाला त्याचा पुत्र चला, व्हायचा. आपण गप्पांना बाय करूया. चला हो बाय. बाय.